शिंदेंचा शिवसेनेचा मेळावा जो आहे तो गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होतो आणि राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते आता नेस्को सेंटरमध्ये येताना पाहायला मिळतात. शीतल म्हात्रे आहेत आपल्याबरोबर, शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या. खरं तर ऑपरेशन टायगर तुम्ही एकीकडे करतायत आणि ऑपरेशन टायगरवरती शिंदे खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सातत्यानं टीका होते. संजय राऊत यांची भाषा खरं तर वारंवार शिव्या देतात आहेत त्या पत्रकार परिषदेमध्ये. याकडे सगळीकडे कसं पाहता, उद्विग्न अशी मनस्थिती आहे. तिथे जो काही षण्मुखानंदला कार्यक्रम आहे तो रडण्याचा कार्यक्रम आहे, शिवीगाळ करण्याचा आणि टोमण्याचा कार्यक्रम आहे. इथे मात्र कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक जमा झालेले आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा शिवसैनिक आज शिंदे साहेबांच्या बरोबर उभा आहे ठामपणे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं हिंदुत्ववादी शिवसेनेचं ते आम्ही पूर्ण करतो. आणि तिथे काय चाललंय, तिथे शिवीगाळ चाललेली. आज तुमचे खासदार तुमच्याबरोबर का राहत नाही याची माहिती घ्यायला पाहिजे. तर त्याच्याऐवजी त्यांना शिवीगाळ करतायत. ते कुठे गेलेत हे त्यांना माहिती नाही आहे, त्याच्या आधी आम्हाला शिवीगाळ करतायत. तर मला असं वाटतं तुमची लोक तुमच्याबरोबर का राहत नाही याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की नाही. तुम्ही त्यांना भेटणार नाहीत, तुम्ही कुठली कामं करणार नाहीत, तुम्ही घरातून बाहेर पडणार नाही, तुम्ही फेसबुक लाईव्ह करणार, मग काय राहणार. का कार्यकर्ता तुमच्याबरोबर राहील. कार्यकर्त्यांना प्रेम द्यावं लागतं, कार्यकर्त्यांना वेळ द्यावा लागतो, जो माननीय एकनाथ शिंदे साहेब देत असतात. खरं तर ऑपरेशन तुडवा त्यांनी संपूर्ण सुरू केलेलं आहे. एकीकडे तुम्ही ऑपरेशन टायगर करतात आहेत, संजय राऊत म्हणतात आहेत की ऑपरेशन तुडवा म्हणून. नाही, त्यांचं ऑपरेशन तुडवा नाही, त्यांचं ऑपरेशन आहे उभाटा संपवा आणि काँग्रेस वाढवा. त्याच्यामुळे हा ऑपरेशन तुडवायला माणसं आहेत का त्यांच्याकडून. या स्वतः संजय राऊतने कधी एक चापटी मारून मच्छर तरी मारलाय का, काय बोलतायत, कोण आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे याची काही गरज नाहीये. आणि मला वाटतं महाराष्ट्र शासन याची काळजी घ्यायला समर्थ आहे. पण माझं परत एकदा म्हणणं आहे की तुमचे खासदार तुमच्याकडून का बाहेर गेले याचं काही कारण आहेत की नाही. त्यांना वाटत होतं की आदित्य ठाकरे हे कार्याध्यक्ष होतील म्हणून त्यांना त्यांच्या अंडर काम करायचं नव्हतं. त्यांना वाटत होतं की संजय राऊत सारखी व्यक्ती हे अख्खा उभाटा हा काँग्रेसच्या चरणी नेऊन टाकेल म्हणून त्यांना त्यांच्याबरोबर काम करायचं नव्हतं. आणि म्हणून कदाचित हे खासदार बाहेर पडले असते. परंतु त्यांच्याकडनं दावा केला जातोय की तुम्ही अनेक कोट्यवधी रुपये त्यांना ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत, अनेक कामं वगैरे तुम्ही त्यांना मतदारसंघातली देत आहेत. त्यामुळे ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन 50-100 कोटींपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे हे पैशांच्या पोटी इथे आलेले आहेत. संजय राऊत यांना स्वप्नात सुद्धा खोकेच दिसतात. त्याच्यामुळे ते त्याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना कोणीही सिरियसली घेऊ नये. ते जे बोलतात ते एखाद्या सामान्य माणूस असं नाही बोलू शकत. हा माणूस म्हणे पत्रकार आणि संपादक आहे. ह्याच्या कुठल्या भाषेवरून कुठल्या बॉडी लँग्वेजवरून वाटतं हा माणूस संपादक आहे. त्याच्यामुळे हे जे काही बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि सतत त्यांना खोके आता 50 खोके संपले, आता नवीन 15 खोके सुरू केलेले. मला वाटतं त्याच्याकडे फार लक्ष देऊ नये. तुमच्या शिवसेनेकडनं दावा करण्यात येतोय की ते 6 खासदार स्वतःच्या मनाने इथं आलेत. मग असे त्यांचे 20 आमदार पण आहेत आणि महापालिकेत जवळपास 60 नगरसेवक सुद्धा आहेत. तेही थोड्या वेळात तुमच्याशी थोड्या कालांतराने संपर्क साधणार, ते तुमच्या पक्षात येणार आहेत का काही. एक लक्षात घ्या, 24 तासातले 18 तास काम करणारे आणि लोकात मिसळणारे आमचे शिंदे साहेब आहेत. त्यांच्या कामाकडे बघून अनेक पूर्ण महाराष्ट्रातून अक्षरशः रोज लोंढा येतो आमच्याकडे. रोज प्रवेश चालले, साहेबांना प्रवेश घ्यायला वेळ नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जर कोणाला यायचं असेल साहेबांकडे बघून तर आमचे दरवाजे उघडे आहेत, आम्ही त्यांना नक्कीच सामावून घेऊ. काही परंतु सुषमा अंधारे म्हणतात की भांडणं ही 1 नंबर विरुद्ध 2 नंबर आहे, अर्थात मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री अशी सगळी लढाई आहे. कोण सुषमा अंधारे, त्यांचा काय संबंध पक्षाशी, त्यांनी कधी बघितलेला आहे बाळासाहेब ठाकरेंना, त्यांनी काय काम केलेलं आहे पक्षासाठी. त्याच्यामुळे उगीच बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला शिवसेना शिकवू नये. इथे शिवसेनेबरोबर 50-50 वर्ष काम केलेली आज आमच्याबरोबर शिवसैनिक उभे आहेत. मी स्वतः 20 वर्ष पक्षामध्ये होते. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवलं. 6 खासदार जे काही तुमच्या संपर्कात आहेत तुमच्या पक्षाच्या, अधिकृतपणे व्यासपीठावरती सांगितलं तुम्हाला ते आमच्या संपर्कात आहे. त्या खासदारांना बाहेर येऊ दे, कुठे आहेत ते त्यांना शोधा आणि त्यांना मीडिया. थोड्या वेळापूर्वी ओमराजे निंबाळकरांनी आपली भूमिका मांडली की खरं तर उद्धव ठाकरे फिरू शकत नाहीत तर आदित्य ठाकरेंनी तरी कमीत कमी फिरावं म्हणून. आम्ही तेच म्हणतो की फेसबुक लाईव्हने सरकार नाही चालत, बाहेर पडायला पाहिजे. पंचायत राज सारख्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला सुद्धा हा माणूस बाहेर पडला नाही. मध्ये सुद्धा ही लोक बाहेर पडली नाही. कशी यांना मतं मिळणार, कसे लोकांमध्ये जाणार. त्याच्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या पाठे महाराष्ट्रातली जनता उभी राहते, परत एकदा दिसून आलेलं आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. शीतल म्हात्रे होत्या, ज्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत आणि प्रवक्त्या सुद्धा आहेत. त्या म्हणतात की उभाटा जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्यामधले नेते मंडळी कार्यकर्त्यांना वेळ देत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला बघून हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आमच्या शिवसेनेमध्ये येतात आणि पक्षप्रवेश करतात, अशा पद्धतीचं मत जे आहे ते शीतल म्हात्रे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव